नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी गणित मधील प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका यामधील छेदिका व छेदिकेमुळे होणारे कोन यांचा अभ्यास या व्हिडिओत करणार आहोत। इथे समोर दोन आकृत्या दिसत आहेत आपल्याला। याही आकृतीत तीन रेषा आहेत, याही आकृतीत तीन रेषा आहेत, पण या दोन्हीमध्ये एक फरक आहे। यामध्ये ही रेषा सी जी आहे ती ए आणि बी या दोन रेषांना, रेषा ए आणि रेषा बी यांना दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदलेली आहे। सी रेषा रेषा ए ला पी बिंदूत छेदते आणि रेषा बी ला क्यू बिंदूत छेदते। दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र तसं नाही। आता याच्यात कोणती रेषा कोणत्या दोन रेषांना छेदते तसं काही नाहीये। इथे या तीनही रेषा, रेषा ए बी आणि सी या एकाच बिंदूत छेदत आहेत, बिंदू पी मध्ये। म्हणून या दोन आकृत्यांपैकी ह्या आकृतीचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की इथे रेषा सी ही रेषा ए आणि बी या दोन रेषांना दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये छेदते, म्हणून तिला विशिष्ट शब्द आहे छेदिका। त्याची व्याख्या पाहू आपण। जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत, इथे पी आणि क्यू दोन वेगवेगळे बिंदू आहेत, इथे तसं नाही, दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला, त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात। आता इथे तुमच्यासाठी दोन आकृत्या आहेत। या दोन आकृत्या पाहिल्यानंतर या पहिल्या आकृतीमध्ये तीन रेषा आहेत, दुसऱ्या आकृतीतही तीन रेषा आहेत। या दोन्ही आकृत्या पाहून व्हिडिओ पॉज करून म्हणजे थांबवून तुम्ही या रिकाम्या जागा भरून याची उत्तरं वहीत लिहायची आहेत। ही आकृती पाहायची आणि त्यातले जे छेदिका, कोणची रेषा छेदिका आहे तर रेषा टिंब टिंब ही रेषा टिंब टिंबला टिंब टिंब बिंदूत व रेषा टिंब टिंबला टिंब टिंब बिंदूत छेदते। इथे आधी छेदिकेचं नाव लिहायचं। या तीन रेषांपैकी छेदिका असलेली कोणती रेषा आहे तिचं नाव इथे येईल। मग कुठल्या रेषेला कोणत्या बिंदूत छेदते, दुसऱ्या रेषेला कोणत्या बिंदूत छेदते, हे इथे रिकाम्या जागा भरून वहीत लिहून ठेवायच्या आणि तुमच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचा फोटो काढून पाठवायचा। आता आपण छेदिकेमुळे होणारे कोन, कोनांच्या जोड्यांचे प्रकार पाहू। सर्वात पहिले आहे संगत कोनांची जोडी, पण त्याआधी एक थोडासा पूर्वभाग पाहूत आपण। इथे कोनाची आकृती काढलेली आहे। या कोनाचं नाव लिहिताना नीट लक्ष द्या, हे मुद्दाम सांगत आहे कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कोनाचं नाव तीन अक्षरी व्यवस्थित लिहिता येत नाही। कोनाचं नाव म्हणजे या शिरोबिंदू भोवती कोन तयार झालेला असतो। या शिरोबिंदूचं नाव त्या नावाच्या मध्यभागी आलं पाहिजे, कोनाच्या नावाच्या। किंवा जर तुम्हाला एक अक्षरीच नाव लिहायचं असेल तर इथे कोन एम, आणि जर तीन अक्षरी नाव लिहायचं असेल तर कोन पी एम टी किंवा कोन टी एम पी, कोन पी एम टी। आता हा जो किरण आहे एम टी, या किरणाला म्हणायचं कोनाची बाजू किंवा भुजा। इथे आलेला आहे शब्द भुजा किंवा कोनाची बाजू। ही सुद्धा एम पी ही सुद्धा एक कोनाची बाजू आहे। या दोन बाजू असतात कोनाला आणि हा कोनाचा अंतर्भाग असतो, हा कोनाचा शिरोबिंदू, आणि या बाजूंवरील हे बिंदू आहेत कोणतेही। हे दोन किरण आहेत आणि हे एकाच बिंदूत, एक बिंदू त्यांच्यामध्ये सामायिक आहे, तो त्यांचा आरंभबिंदू। आरंभबिंदू सामायिक असलेले दोन किरण, त्यांच्यापासून कोन बनतो, हे लक्षात ठेवायचं। आता आपण संगत कोन आणि त्याच्या पुढच्या कोनांच्या जोड्यांचा अर्थ पाहूत। इथे संगत कोनांसाठी दिले ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात। याचा अर्थ काय? छेदिकेवरील भुजा म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर इथे एक कोन आहे, इथे कोन आहे, इथे एक कोन आहे, इथे एक कोन आहे, बरोबर। या वरच्या बाजूला चार कोन आहेत आणि इथे खालच्या बाजूला सुद्धा चार कोन आहेत। मग सगळ्यात आधी हे लक्षात ठेवायचं की दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर आपल्याला एकूण 8 कोन मिळतात। एकूण 8 कोन मिळतात। 1 2 3 4 5 6 7 8। मग आता इथे या कोनांच्या बाबतीत जर आपण या कोनाचा विचार केला तर त्याची ही एक बाजू आहे आय एच आणि दुसरी बाजू आहे आय के। तर छेदिकेवरील भुजा, मी एवढ्याच जोडीच्या बाबतीत हे स्पष्टीकरण सांगणार आहे। छेदिकेवरील भुजा म्हणजे आता हा जो कोन आहे हा, याचं नाव होईल एच
HIK, कोन HIK किंवा कोन KIH. मग याची छेदिकेवर एक भुजा ही आहे ह्याची IK आणि दुसरी आहे IH. मग याची छेदिकेवरची भुजा कोणती आहे? ही छेदिका आहे, दोन भिन्न बिंदूत छेदतीये या दोन रेषांना, रेषा JK आणि रेषा MN ला ही रेषा HP I आणि L बिंदू दोन भिन्न बिंदूत छेदतीये म्हणून ही छेदिका आहे. मग या कोन HIK ची छेदिकेवरची बाजू आहे HI किंवा IH, ही छेदिकेवरची भुजा आहे. तसंच याही कोनाच्या बाबतीत हा कोन, आता याचं नाव पाहू आपण, कोन ILN. कोन ILN, इथे कोन तयार झाला आहे हा. मग या कोनाच्या बाबतीत या कोनाची एक भुजा आहे LN, ही छेदिकेवर आहे का? नाही, ही छेदिकेच्या या उजव्या बाजूला आहे. मग याची छेदिकेवरची भुजा कोणती आहे? LP नाही, LP ही या कोनाची भुजा आहे. नीट लक्षात घ्यायचं, इथे चुका होतात. मग या कोनाची, हा कोन म्हणला की ही बाजू आली पाहिजे त्याची. मग याची छेदिकेवरची भुजा आहे LI किंवा LH, बरोबर. मग ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात, इथेच आपण या कोनाचं पाहिलं तर छेदिकेवरची भुजा जी आहे IH ही वरची दिशा दाखवतीये. या कोनाची सुद्धा छेदिकेवरची जी भुजा आहे LI ही वरचीच दिशा दाखवते, म्हणजे ही पहिली अट आहे याला लागू होते. त्यानंतर छेदिकेवर नसलेल्या भुजा, आता याच कोनाची छेदिकेवर नसलेली भुजा IK आणि या कोनाची छेदिकेवर नसलेली भुजा LN छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत, बरोबर. छेदिकेच्या उजव्या बाजूला आहेत ही भुजा आणि ही भुजा. मग अशा वेळेस ती जोडी संगत कोनांची असते, म्हणून हा कोन आणि हा कोन हे दोघंही संगत कोन आहेत, संगत कोनांची जोडी आहे. आणि हेच छेदिकेच्या या बाजूला सुद्धा कोनांच्या त्या जोड्या पडतात. इथे आहे कोन HIK आणि याच्या जोडीचा संगत कोन आहे ILN. कोन ILN ही संगत कोनांची एक जोडी झाली. हे जर का आपण त्या बाजूनी पाहिलं किंवा तुम्ही वही फिरवून पाहिली तर तुम्हाला काय दिसेल? हा जो कोन आहे, हा कोन आणि हा कोन त्यांच्याही बाबतीत तसंच आहे. या कोनाची बाजू IL ही खालची दिशा दाखवते, या कोनाची बाजू LP ही खालचीच दिशा दाखवते, म्हणजे छेदिकेवरच्या बाजू एकच दिशा दाखवतात. मग छेदिकेवर नसलेल्या भुजा कोणत्या आहेत? LN आणि या कोनाची आहे IK, या छेदिकेवर नसलेल्या भुजा आहेत, त्या छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. त्याच्यामुळे संगत कोनांची ही पण एक जोडी मिळाली आपल्याला. त्यांचे नावं लिहायचे नंतर तुम्ही या जोडीचे. या बाजूला सुद्धा संगत कोनांच्या दोन जोड्या मिळणार, सारख्या खुणेने दाखवतो मी. हे आणि हे दोन कोन, यांच्याही बाबतीत तसंच आहे की या कोनाची छेदिकेवरची भुजा आहे IH आणि या कोनाची छेदिकेवरची भुजा आहे LI. या दोघीही वरच्या दिशेने आहेत, वरची दिशा दाखवत आहेत. आता इकडे छेदिकेवर नसलेली बाजू LM, या कोनाची छेदिकेवर नसलेली बाजू IJ ही सुद्धा छेदिकेच्या एकाच बाजूला डावीकडे आहे, म्हणून ही सुद्धा जोडी संगत कोनांची झाली. तिसरी जोडी झाली. आता चौथी जोडी कोणची असेल उरलेली? हा कोन आणि हा कोन. या कोनाचं नाव कसं वाचायचं? JIL. कोन JIL. जिथे कोन तयार झालाय तो शिरोबिंदू तो मध्यभागी घ्यायचा, कोन JIL. या कोनाची सुद्धा छेदिकेवरची बाजू IL आणि या कोनाची छेदिकेवरची बाजू LP, या दोघी बाजू खालची दिशा दाखवत आहेत. आता छेदिकेवर नसलेली बाजू IJ, याही कोनाची छेदिकेवर नसलेली बाजू LM या छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. त्याच्यामुळे कोनांची ही जोडी सुद्धा संगत कोनांची जोडी आहे. मी इथे एक जोडी लिहिलेली आहे, तुम्ही उरलेल्या तीन जोड्या लिहायच्या आहेत संगत कोनांच्या. आता पुढची जोडी पाहू कोणती येते. या संगत कोनांच्या जोड्या लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी आयडिया डोक्यात ठेवायची की इथे ही जी रेषा आहे, या रेषेचा भाग, या रेषेचा भाग, यांच्या वरचे कोन, याच्या वरचे कोन म्हणजे हा कोन आणि हा कोन संगत कोन, याच्या खालचे कोन, याच्या खालचा कोन हे संगत कोन. याही बाजूला तसंच वरचा कोन आणि हा वरचा कोन हे संगत कोन, हा खालचा कोन आणि हा खालचा कोन, या IJ बाजूचा LM बाजूचा खालचा कोन ते संगत कोन.
हे असं लक्षात ठेवायसाठी सोपं जाईल. तर दोन रेषांच्या छेदिकेमुळे होणारी कोनांची पुढची जोडी आहे आंतरकोन. या आंतरकोनामध्ये हे असे कोन आहेत की ज्यांचा अंतर्भाग सारखाच आहे. समजा इथे मी एखादा बिंदू काढला एक्स बिंदू. आता एक्स बिंदू हा जो कोन आहे कोन KIL याच्याही अंतर्भागात आहे. हाच बिंदू कोन ILN म्हणजे या कोन या आणि या दोन्ही कोनांच्या अंतर्भागात तो आहे. याचा अर्थ या दोन कोनांचे अंतर्भाग सारखेच आहेत. आणखीन एक प्रकारे असं म्हणता येईल आपल्याला हे दोन्हीही कोन छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. तसंच या दोन रेषांच्या आता छेदिकेच्या बाबतीत पाहिलं छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. पण या ज्या दोन रेषा आहेत या दोन रेषांच्या मध्ये आहेत. बरोबर, दोन रेषांच्या आतल्या बाजूला आहेत. हा कोन आणि हा कोन, हा कोन आणि हा कोन या दोन रेषांच्या आतल्या बाजूला आहेत. छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. मी यांना म्हणायचं आंतरकोन. त्याची व्याख्या अशी केली आहे ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत या दोन रेषांच्या आतल्या बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत. छेदिकेच्या इकडे उजवीकडे आहेत आपल्या एकाच बाजूस आहे ती जोडी आंतरकोनांची जोडी असते. ही झाली आंतरकोनांची जोडी. या कोनांचे नाव काय असतील मग? कोन KIL, कोन KIL व आंतरकोन. या जोडीतला दुसरा कोणता आहे कोन? हा कोन एक कोन ILN. हे झालं उजवीकडचं. डावीकडे सुद्धा अशी एक जोडी आहे मग. बरोबर, हा कोन आणि हा कोन हे सुद्धा छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. त्या दोन रेषांच्या आतल्या बाजूला आहेत. म्हणून ही सुद्धा आंतरकोनांची एक जोडी झाली. या कोनाचं आणि या कोनाचंही नाव नंतर लिहायचं तुम्ही. ही आंतरकोनांची जोडी आहे. याआधी आपण संगत कोन पाहिलं होतं. संगत कोनामध्ये 4 जोड्या मिळाल्या होत्या आपल्याला. आंतरकोनामध्ये मात्र 2च जोड्या आहेत कारण हे रेषेच्या आतल्या बाजूला आहे. आता कोनांची पुढची जोडी पाहू. कोनांची पुढची जोडी आहे व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम उच्चार व्युत्क्रम अर्धतय व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोनांमध्ये त्यांची छेदिकेवर जी बाजू असते त्या दोन्ही कोनांची जोडीतल्या कोनांची छेदिकेवरची जी बाजू असते त्या बाजू वेगवेगळी दिशा दाखवतात. हे एक वैशिष्ट्य. आणि हे जे दोन्ही कोन आहेत छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आता ही छेदिका आहे. छेदिकेच्या विरुद्ध बाजूस म्हणजे एक कोन या बाजूला असेल तर दुसरा इकडे. मग ही जोडी आहे. मग या जोडीला आपल्याला व्युत्क्रम कोन म्हणता येईल का? हा कोन आणि हा कोन ते पाहू आपण. पहिली अट तर याला लागू पडते की छेदिकेच्या विरुद्ध बाजूस आहेत. हे दोघंही छेदिकेच्या विरुद्ध बाजूस. एक उजवीकडे आहे कोन आणि एक डावीकडे. पुढची अट काय आहे? छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. आता या कोनाची छेदिकेवरची भुजा IH, याही कोनाची छेदिकेवरची भुजा IH ह्या विरुद्ध दिशा दाखवत आहेत का? नाही, दोन्ही वरच्याच दिशेने आहेत. मग आता इथे आपण पाहू की हा कोन आहे आणि बरोबर इथे एक कोन आहे. हे दोन कोन ही अट पाळतात. त्यानंतर इथला एक कोन आणि हा एक कोन. हे दोन्ही कोन कसे आहेत ते पाहू. आता यांची छेदिकेवरची भुजा कोन KIL, कोन KIL ची छेदिकेवरची भुजा IL ही खालची दिशा दर्शवते या कोनाची. आता या कोनाची कोन ILM ची छेदिकेवरची भुजा आहे LI ही वरची दिशा दाखवते. बरोबर, नीट पाहता या कोनाची छेदिकेवरची भुजा ही खालच्या दिशेने आहे. हा जो कोन आहे याची छेदिकेवरची भुजा आहे ती वरची दिशा दाखवते. तसेच हे दोन कोन जे आहेत हे छेदिकेच्या विरुद्ध बाजूस आहेत. हा कोन जो आहे तो छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे. हा कोन छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे. या दोन्ही अटीमध्ये हे दोन कोन बसत आहेत म्हणून यांना म्हणायचं व्युत्क्रम कोन. ही जोडी झाली व्युत्क्रम कोनांची. ही झाली जोडी. आता ही जोडी सुद्धा आपल्याला पाहता येईल. इथे सुद्धा यांची छेदिकेवरची भुजा जी आहे या कोनाची छेदिकेवरची भुजा खालची दिशा दाखवते तर या कोनाची छेदिकेवरची भुजा वरची दिशा दाखवते. तसंच हे दोन्ही कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. एक डावीकडे तर हा कोन उजवीकडे आहे म्हणून या दोघांनाही
आपण व्युत्क्रम कोनांची जोडी म्हणू शकतो। आणखीन एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, व्युत्क्रम कोनांची जोडी कशी लक्षात ठेवायची तर इंग्रजीतील झेड आकार, हा झेड आकार असा, मग हा झेड आकार दर्शवणारी जोडी म्हणजे हा कोन। आता या कोनाचं नाव कसं लिहिता येईल आपल्याला, कोन JIL, कोन JIL व या कोनाचं नाव झालं। आता झेड आकार म्हटल्यावर हा असा आणि असा, मग या कोनाचं नाव कोन ILN। ही एक जोडी व्युत्क्रम कोनांची आहे। ही दुसरी जोडी आहे व्युत्क्रम कोनांची, बरोबर, याचं नाव नंतर लिहायचे तुम्ही। ही व्युत्क्रम कोनांची दुसरी जोडी झाली। या दोन्ही जोड्या अशा आहेत की या दोन्ही रेषांच्या आतल्या बाजूला आहेत, म्हणून त्यांना म्हणायचं आंतरव्युत्क्रम कोन। ही एक जोडी आणि ही एक जोडी, ही दोन रेषांच्या आतल्या बाजूला आहे म्हणून त्यांना म्हणायचं आंतरव्युत्क्रम कोन। आता बाहेरच्या बाजूनी सुद्धा जोड्या आहेत तशा, ही एक जोडी आहे पहा, याची सुद्धा छेदिकेवरची बाजू IH ही वरची दिशा दाखवते, या कोनाची छेदिकेवरची बाजू LP ही खालची दिशा दाखवते। हा कोन जो आहे, हा कोन हा छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे, हा कोन छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे दोन्ही अटी या दोन कोनांना लागू पडतात। पण हे छेदिकेच्या या दोन रेषांच्या बाहेरच्या बाजूला आहेत हे दोन्ही कोन, म्हणून त्यांना म्हणायचं बाह्य व्युत्क्रम कोन, रेषांच्या बाहेरील बाजूस असल्यामुळे। मग ही झाली बाह्य व्युत्क्रम कोनांची एक जोडी। मग या कोनाचं नाव काय, कोन HIK। या कोनाचं नाव PLM। ही झाली बाह्य व्युत्क्रम कोनांची एक जोडी। दुसरी जोडी कोणची आहे मग, हा कोन आणि हा कोन, ही आहे बाह्य व्युत्क्रम कोनांची दुसरी जोडी। या कोनाचं नाव आणि या कोनाचं नाव ते लिहायचं तुम्ही। म्हणजे आता व्युत्क्रम कोनांच्या आपल्याला आंतरव्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्या आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्या। मी इथे एकच जोडीचं नाव लिहिले, दुसरं तुम्ही लिहायचं। इथे सुद्धा मी एका जोडीचं नाव लिहिले, दुसरं तुम्ही लिहायचं। म्हणजे या दोन आणि या दोन अशा व्युत्क्रम कोनांच्या आपल्याला 4 जोड्या मिळतात। संगत कोनांच्याही 4 जोड्या, पण आंतर कोनांच्या 2 जोड्या मिळतात। हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून नीट लक्षात घ्या काय आहे ते। आता या व्हिडिओवर आधारित हा तुमच्यासाठी गृहपाठ आहे। समोर आकृती आहे, इथे ही रेषा HM आणि रेषा DC यांना AN ही छेदिका K आणि B बिंदूत छेदत आहे। तर या आकृतीवरून तुम्ही संगत कोनांच्या जोड्या लिहायच्या तयार झालेल्या, आंतर कोनांच्या जोड्या लिहायच्या। तुम्हाला माहिती संगत कोनांच्या 4 जोड्या आहेत, आंतर कोनांच्या 2 जोड्या, व्युत्क्रम कोनांच्या पुन्हा 4 जोड्या आहेत, आंतरव्युत्क्रम कोनांच्या 2 आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या 2। अशा या जोड्यांची नावं लिहायची। एक उदाहरण सांगितलं तुम्हाला कसं लिहायचं ते। संगत कोनांच्या जोड्या, पहिली जोडी लिहिली आहे कोन ABC व कोन BKM। या बाजूनी जर पाहिलं तुम्ही असं तर इथे कोन ABC हा कोन वरच्या बाजूने, मग त्याचा संगत कोन सुद्धा या रेषेच्या वरच्याच बाजूने असेल। कोन ABC व कोन BKM ही संगत कोनांची एक जोडी झाली। दुसरी जोडी त्या बाजूनी, तिसरी जोडी ही या बरोबर, ही तिसरी जोडी होईल आणि ही चौथी जोडी। अशी तुम्ही एकाखाली एक नाव लिहायचे। 4 जोड्या झाल्या की नंतर लिहायचे आंतर कोनांच्या 2 जोड्या, आणि नंतर व्युत्क्रम कोनांच्या बाबतीत आंतरव्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या। प्रयत्न करा हा व्हिडिओ अभ्यासून, जिथं जिथं थोडंसं समजलं नाही असं वाटेल ते तो भाग पुन्हा पुन्हा पहा आणि नंतर हा गृहपाठ सोडवा। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याच रेषा जर समांतर असतील आणि छेदिकेमुळे मग तयार होणारे जे कोनांच्या जोड्या आहेत समांतर रेषांच्या बाबतीत त्या कोनांचे काय गुणधर्म आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।